आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे. याही वर्षी सर्व भाविक मंडळीच्या एकोप्यानं अनेक साधू संतांच्या आशीर्वादानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा आणि यामध्ये सर्व भाविकांच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण, माऊली कापसे यांनी सारखं करून दिलेलं स्मरण, छापल्याप्रमाणे आमच्या स्वागताला उत्सुक असणारे पंडित साहेब, विशेष या गावची सगळी तरुण मंडळी, या सर्वाच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार, सर्व गायनाचार्य मंडळीला नमस्कार, टाळकरी महाराज, भालदार, चोपदार, विनेकरी, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांनाही वंदन. बसलेल्या बरीचशी महाराज मंडळी आहे, सर्वांची नावही मला माहिती नाही, पण सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व माझ्या महाराजांना पांडुरंगाच्या स्वरूपात मनोभावे वंदन करतो. इथपर्यंत आम्हाला घेऊन आलेले जे करमाडचे अशोकराव पाटील उकिरडे, त्यांनाही नमस्कार. 8 दिवस जेवलो तुमच्याकडे, तुम्हालाही नमस्कार. माझं अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा हा सप्ताह त्यांच्या शोभेल अशा ऐश्वर्यासारखा. सुंदर मंडप आहे. थोडी साऊंड सिस्टीम घाबरली मला, पण होऊन जाईल. म्हणून संयोजकाला, ग्रामस्थांना असा दृष्टी लागेल असा सोहळा संपन्न होतो, याचं एकमेव उत्तर आहे पूर्ण गाव एका मायेची लेकरं होऊन या कामासाठी एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळीला, विशेष तरुण मंडळीला, संयोजकाला धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्याचं सौंदर्य वाढवल्याबद्दल ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. संत आणि जीव, संत आणि समाज यामध्ये हा फरक सामान्य दृष्टीने विचार केला तर सारखेच आहे. ते आपल्यासारखे जेवतात, झोपतात, फिरतात, कपडे घालतात, बोलतात, आपण आहे. तरी पण त्यांना सामान्य माणूस समजायचं नाही. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हते जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हते जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हते जगा मानसाच्या सारिखे. रणदीन वे पैगम संत नवते जगा मानसाच्या
समुद्र नदी नव्हे पैगा. नद्यांपासून समुद्र झाला तरी समुद्राला नदी म्हणता येत नाही. आपल्याच गावच्या खाणीतून तो दगड काढला, बेलदारानं टापरला, कारागिरानं घडवला, त्याची प्राणप्रतिष्ठा केली. कोणी म्हणत नाही आमच्याच गावच्या खाणीतला काढला आणि तुला बसवला, दगडा माझा उद्धार कर. नाही, आता हर हर महादेव. का? पाषाण म्हणू नये लिंगा. जरी तुमच्याच गावच्या दगडाचा घडवला तरी त्याने सहन केलं टाकीचे घाव. जो पत्तर चोट, ही मराठी कळती तुम्हाला मराठी. जो पत्तर चोट खाके फुट गया वो कंकर बन गया, और जो पत्तर चोट सह गया वो संकर बन गया. दोन मध्ये. म्हणून त्याला आता दगड म्हणायचं नाही, पाषाण म्हणू नये लिंगा. हर हर महादेव. नद्यांपासून समुद्र झाला तरी समुद्राला नदी म्हणता येत नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. तसं संत नहुती जगा माणसाच्या सारिखे. आपल्यासारखे दिसत असले तरी तुम्हाला माहित आहे केंदूरचे संत कान्हो पाठक त्यांची कीर्ती काशीपर्यंत पोहोचली आणि काशीचे विद्वान पंडित कान्हो पाठकाच्या भेटीसाठी पायपीट करत आले. तेव्हा काही साधनं नव्हती. केंदूरला आले, सकाळी 8:30 वाजलेले होते. कान्हो पाठक आपल्या वाड्यापुढे लेकरं खेळवत बसले होते. स्वतःचे. एक मांडीवर होतं, एक पुढं, एक पाठीवर चढत होतं. 2-3 लेकरं कान्हो पाठकाचे. तो पहिल्यांदा आलेला काशीचा पंडित नेमकं त्यांनाच विचारतोय, हे केंदूर का? हा. इथे कान्हो पाठक नावाचे संत कुणी राहतात? मी काशीहून आलो त्यांच्या दर्शनाला. हे तर उभेच झाले. कान्हो पाठक तर मलाच म्हणतात, तुला? अरे काशीपर्यंत कीर्ती पोहोचली. मला वाटलं सकाळी सकाळी शास्त्राचं अध्ययन करत बसला असतील, लेकरं खेळवत बसला. कशाचा बुवा? असं लेकरं असल्यामुळे मी साधू नाही, नाही का महाराज? सगळी विहिरीत टाकली तर मग म्हणाल का बुवा? उचलले 2-3 लेकरं विहिरीत नेऊन टाकले. पुढच्या झालो का आता महाराज? आता अडले का? स्वतःच्या लेकराला विहिरीत टाकतं तर दुसऱ्याच्या लेकराच्या नरड्यावर पाय द्यायला मागं पुढं पाहशील का? कशाचा बुवा? तुम्ही कसंही वागा, कसंही वागा. माणसं नावं ठेवतातच. डोळे बंद करून चाला तरी तुम्हाला भेटणार. क्यों रे ध्यान में रहते क्या बे, बडे साधू बन गए. दुसऱ्या दिवशी वर बघत चाललं. इतने अभिमानी हो गए, ऊपर ही देखते हो नीचे देखते ही नहीं. तिसऱ्या दिवशी खाली बघून चाललं. नीचे देखकर चलते हो क्या? किसी की तरफ देखना ही छोड़ दिया. मग चौथ्या दिवशी डावीकडे उजवीकडे पुढं मागं मुंडकं फिरवत चाललं. तो ना पाहत तर भेटलेच. किधर किधर देखता है बे, क्या क्या देखता है, आपका ठिकाण नाही, मुंडी हिलाते रहता है. वैतागून गेलं ते. घरी आलं, 2 दाबणं घेतले, 2ही बोबुळे फोडले. पुन्हा त्या टोळक्याला कळालं, ज्याला नावं ठेवायचं त्याने डोळे फोडले. फिर बराबर है, किया हुआ कर्म का पाप तो भोगना ही पडेगा रे, कौन उसका बाप भोगेगा. कसंही वागा. लेकर कशाचा साधू? आणि विहिरीत टाकले तर आता तुला लेकराची दया नाही, कशाचा साधू? बरं जाऊ द्या महाराज, 9 वाजले. मी नसेल साधू, पण तुम्ही माझ्या नावावर काशीहून आला. गरीबाच्या घरचं जेवण करा. जेवण तुझ्या घरचं. मी काशीचा पंडित, आता लेकरं मारले सुतकातलं खातो का? अरे हा, ते बरोबर आहे. मला लेकरं मेल्यामुळे सुतक पडलं महाराज, त्याच्यामुळे तुम्हाला उपवासी जावं लागतं. बरं सगळी लेकरं विहिरीतून जिवंत काढली तर जेवाल का? लेकरं विहिरीतून कॅमेऱ्याकडे तोंड करतो असा पाहू लागला. चला रे, हा काशीचा पंडित उपवासी जातो, पोरो बाहेर या. अंगणात उभं राहून घरातल्या लेकराला हाक मारावी, तसे विहिरीतून जिवंत लेकरं बाहेर आले. दृष्टांत संपला माझा. लेकरं विहिरीत टाकण्या इतकी प्रपंचाबद्दल ज्याची अनासक्ती आहे आणि जिवंत बाहेर काढण्या एवढी दैवी शक्ती आहे. म्हणून आपल्यासारखे दिसत असले तरी
संत नव्हते ते जगा मानसाचा सारिखे संत नवते जगा मानसाचा सारिखे संत नवते जगा मानसाचा सारिखे संत नवते जगा मानसाचा सारिखे. पुन्हा एक फरक आहे. जीव हा भययुक्त आहे आणि संत भयमुक्त आहे. दोघांमध्ये तुम्हा आम्हाला भय आहे, ते निर्भय आहे, हा फरक आहे दोघांमध्ये. तसं भय तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते सगळे पाठ आहे, याच्यावर एक कीर्तन होईल एवढं भय आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालात भयम शास्त्रे वाद भयम गुणे खलु भयम काये कृतांतात भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जरायात भयम. हे सगळे भय. भोगे रोग भयम, भोग्याला रोगाचं भय आहे. नाहीतर कोणी जर विचारलं जगातला एक नंबरचा श्रीमंत कोण? आरोग्य संपन्न शरीर, देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते. तुम्ही शांत राहा, मीच करतो बरोबर. मग चुकलं तर मला सांगा, येत असेल तर काही बोलून दाखवू नका, कारण माझेच कॅसेट पाठ केलेले आहे, हे मला चांगलं माहिती आहे. विठ्ठल 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 भगवान. 100 एकर वाडी आहे, 3 मजली माडी आहे, एसीची गाडी आहे, पण जर बॉडी उचलून ठेवावी मग त्याला काय म्हणतात? म्हणून पहिला धन है निरोगी काया. जगातला एक नंबरचा धनवान कोण? ज्याची तब्येत चांगली आहे. नाहीतर सगळे त्याच्या अंगणामध्ये बसून वारकरी दाबून जिलेब्या खातात. एका वारकऱ्यानं 42 जिलेब्या दाबल्या आणि घर मालकाच्या ताटात ताकात भाकरी होती. वारकरी म्हणतो, पाटील आम्ही 42 दाबल्या राव, तुमचं असून तुम्ही खा नाही गाव. वारकरी दादा, तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून माझी जीभ वळवळ वळवळ करते, पण डॉक्टरनी सांगितलं पाटला मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत पडू नको. भोगे रोग भय, भोग्याला रोगाचं भय आहे. कुले च्युती भयम, कुलवाणाला अधपतनाचं भय आहे. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एकही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. उंच पर्वतावून पडलेला एकदा पडतो, पण चरित्ररूपी पर्वतावून पडला गिरे जन्म हजार. नव्हे, पर्वतावून पडलेल्याची दुरुस्ती होऊ शकते, पण चरित्ररूपी पर्वतावून जो पडला त्याच्या दुरुस्ती नाही. किती हजार वर्ष झाले इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. हे चरित्ररूपी पर्वतावून पडलेली मंडळी आहे. म्हणून कुले च्युती भयम, कुलवाणाला अधपतनाचं भय आहे. वित्ते नृपाला भयम, संपत्तीवाणाला राजाचं भय आहे. एकंदर 4 वाटेकरी धनाचे आहे. चत्वारो धन दायादौ धर्माग्नि नृपतस्करः तस्याम जष्ट अवमानेन कुप्येति त्रय बांधवाः. चत्वारो धन दायादौ, धर्म अग्नि नृपतस्करः. मोठा भाऊ धर्म आहे, 2 नंबरचा भाऊ अग्नी आहे, 3 नंबरचा भाऊ राजा आहे आणि धाकटा भाऊ चोर आहे. जेव्हा मोठ्याचा अपमान होतो अशोकराव, तेव्हा 3 भाऊ बदला घेतात. मोठा कोण? मोठा धर्म आहे. धर्माचा अपमान झाला की मग त्या धनाला आग तरी लागेल. त्यातून वाचलं तर राजा ताब्यात घेईल, त्यातून राहतं चोरट पळवल. म्हणून संपत्तीवाणाला राजाचं भय आहे. माने दैन्य भयम, मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे. गरिबीतून श्रीमंत झालेला बरा, पण श्रीमंती उपभोगून पुन्हा जर गरीब झाला आणि तो जर जर्मनचं ताट घेऊन गव्हाणला बाजरीचं पीठ मागायला आला, लोक नाव ठेवतात. हे कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? हे कोण? हे काकी आहे का शिळपाकी म्हणतंय ते कोण आहे? अमुक गावचा पाटील. ते पाटील
आणि त्याच्या दारात तर 10-12 भिकारी रोज जगत होते. तेच पाटील रोज येतय आमच्या गावात शिळी पाकी भाकरी आहे का म्हणतय. हे ऐकल्यानंतर त्या पाटलाला वाटतं उद्यापासून देळेगव्हाणला भाकरी मागायला यायचं नाही. कोण्यातरी कास्तकाराला रोगर मागायचं, नुसात पिऊन मरायचं. का? माने दैन्य भय. मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे. बले रिपू भयम. बलवानाला वैऱ्याचं भय आहे. बलवानाला किती गाजलेला पहिलवान दिल्लीचा सतपाल होता, पण त्याला एक कोल्हापूरच्या युवराज पाटलाची भीती होतीच, कारण त्याची एकदा झाली होती. बले रिपू भयम रूपे जराया भयम. रूपाला म्हातारपणचं भय आहे. तुम्ही काहीच करू नका, फक्त म्हातार व्हा, रूप गेलंच. नाही तर बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, गोपाळ काळे कुरळे केस, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता इमानदारीनं सांगा, कोणी म्हणते का आजोबा कायम घाईतच असता? काय 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 नाही, एक पप्पी द्या मग जा राजूरला. अरे कुठली पप्पी रे, म्हातारी नाही कोण पाहत भाऊ, तर पप्पी खबऱ्याची वाटी झालं समुख गळत सेनाक श्लेष्मपुरी. गळत सेनाक श्लेष्मपुरी. खबऱ्याची वाटी झालं समुख गळत सेनाक श्लेष्मपुरी. गळत सेनाक श्लेष्मपुरी. खोबऱ्याची वाटी किंवा नामदेवाचा एक अभंग थोडक्यात सांगतो. बाळपणी वर्षे 12 ती तुझी गेलेली अवधारा, तवतू होता निमासुरा खेळाचेनी विनोदे वर्षे भरले यासाठी. तुझ्या हाती येईल काठी चावेना भाकर रोटी ना खनवटी लागले भैसता उंबरवटी का तळवटी. आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा बैलदृष्टी. कैसं अक्षय झालं गे खोकले येतसे खकारा म्हणती रांडेचा म्हातारा अजून न जाय मरणद्वार. आता कोण नाही मदत करणार मला, मला माहिती आहे. एकच टिपण पाठ असते, विठ्ठल विठ्ठल पैसता उंबरवटी का तळवटी. आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा बैलदृष्टी. कैसं अक्षय खोकलिया येतसे खकारा म्हणती रांडेचा म्हातारा अजून न जाय मरणद्वारा. किती दिवस वाचेल. वर्षे 50 होती हालती दाताच्या पंगती. काळ केश शुभ्र होती तयाला म्हातारा म्हण. पाठ आहे तुम्हाला. मग जर्सी गाईच्या गोठ्यात टाकतय त्याला, चहा देत नाही दिवसभर कोणी. कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता त्या देहाला कोणी पाहत नाही. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. म्हणून रूपे जरायात भय. जेव्हा म्हातारपणात वेळ जात नाही, 90 वर्षाचं म्हातारं अशोकराव अल्बम काढतं जुनं तारुण्यातलं कोल्हापूरच्या तालमीतले फोटो पहिलवानकीचे. आता वय 90चं आणि तो 22चा फोटो एका हातात घेतं आणि एका हातात आरसा घेतं. फोटोकडे पाहतं, आरशात पाहतं, फोटोकडे पाहतं, आरशात. बराच वेळ याचा विश्वास बसत नाही माझाच आहे का. आणि मग खात्री पट्टी बापरे फोटो माझाच आहे देवा. आता 90चा आहे, फोटो 22चा. कसा होतो पांडुरंगा. 112 किलो वजन होतं, 6.5 फूट उंची होती, 58 इंच छाती होती, कोल्हापुरी मिशा सफरचंद सारखे गाल होते. आता दोन्ही गाल गैरहजर झाले. कुठं गेलं? म्हातारपणा. मी का सांगतो, रूपाला भय आहे ते म्हातारपणचं. मानानं जीवन जगणाऱ्याला भय आहे दारिद्र्याचं. बलवानाला भय आहे वैऱ्याचं. भोग्याला भय आहे रोगाचं. कुलवानाला भय आहे अधपतनाचं. संपत्तीवानाला भय आहे ते राजाचं. शास्त्र्याला भय आहे वादाचं. शास्त्रे वाद भयन. 2 शास्त्री एकत्रित आले की वादाला सुरुवात झाली. यांचं नाही पटत अजून. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेळे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. इथं बरं आहे, बरेच बुवा एकत्रित आले त्यामुळे नाही. अरे हे पूर्वीपासून आहे, आताचं काय. म्हणून असं कुठेच नाही की रामाचा जन्म झाला आणि रामराज्य आलं. नाही.
4 गोष्टी आहे. राम जन्म झाला, मग सज्जन संघटना केली, मग दुर्जन नायनाट झाला आणि मग राम राज्य आलं. रामाचा जन्म झाल्यावर जर प्रभूनं पहिलं काय केलं असेल, सज्जनाची संघटना केली. इथे बराचसा आनंद वाटला मला. एक 50 तरुण तरी आहे वयाच्यात. संघ शक्तव कलव युगे, ही फार मोठी ताकद आहे. आज त्या गोष्टीची गरज आहे. धन्य मातुपितु धन्य धन्य सुहृद अनुरक्त धन्य ग्राम ओह जाणीये जहा जन्म हरिभक्त. म्हणजे मी पुढच्या वर्षी माझी तारीख घ्यावी यासाठी वशिला लावत नाही. हे मला जाणवली वस्तुस्थिती. म्हणून तुकोबारायच्या भाषेत कर्णा भाग्यवंत तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत. हरे कीर्तनात नटे हरे कीर्तनात हरे कीर्तनात नटे हरे कीर्तनात हरे कीर्तनात नटे हरे कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात म्हणून त्या देतात. अशी संघटना कायम शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. तुमच्याकडे पाहिल्यावर 50 वर्षे तर धोका इथल्या परमार्थाला नाही. 50 वर्षे धोका नाही. एकत्रीकरणामध्ये जो आनंद आहे. अशोकराव झाडूची मूठ मजबूत बांधा. झाडूची मूठ मजबूत बांधा तर झाडू परिसर स्वच्छ करतो. झाडूची मूठ सुटू द्या, झाडूचाच कचरा होतो. फक्त मूठ सुटू देऊ नका ही तरुणांना विनंती आहे. विठ्ठल 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 संघ शक्तव कली उगे. म्हणून रामचंद्र प्रभूंनी पहिलं सज्जनाला जोडायचं काम केलं. त्याही वेळेला 2 प्रसिद्ध बुवा होते ज्यांचं पटत नव्हतं. रामाच्या वेळेला ही बिमारी आताचीच नाही. अजबराव, एक विश्वामित्र आणि एक वसिष्ठ. किती लेकर मारले वसिष्ठाचे हरिभक्त परायण विश्वामित्रानं. एवढं विकोपास गेलं, एवढे एकमेकाचे वैरी. पण या 2 महात्म्याला एका व्यासपीठावर बसवलं ते श्रीरामानं. ही क्रांती लक्षात घ्या. दशरथ आणि जनक व्याही झाले, कारणीभूत श्रीराम. मिथिला आणि अयोध्या जोडली, कारणीभूत श्रीराम. वैऱ्याचा भाऊ विभीषण जोडून घेतला, कारणीभूत श्रीराम. आधी सज्जनाची संघटना केली, मग दुर्जनाचा नायनाट झाला, मग आलं रामराज्य. विठ्ठल पुणे खलु भयम. गुणवाणाला दुर्जनाचं भय आहे. जी जागतिक कीर्तीची मंडळी आहे ना महाराज, गुणीजन मंडळी, कोणाच्या हातचं पाणी पित नाही. ते गाजलेले गायक भीमसेनजी जोशी, लता दीदी मंगेशकर गाजलेले. तसे बरेच दिग्गज आपल्या जगाच्या पाठीवर भारतातही झाले असेल, पण 2 गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर आहे. लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. काय कारण? कारण शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला, हे त्याचं कारण. बाकीच्यांनी गाणे म्हटले, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, असं ना काही वस्तुस्थिती आहे. अरे याही गायकांनी ते शब्द गायले,
नीट ऐका, गायले ते शब्द पण संताच्या मुखातले गायले. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला. म्हणून अमर लक्षात घ्या. दुसऱ्याच्या हातचं पाणी सुद्धा पित नाही गुणवान मंडळी. का? कोण काय घालल ना आवाज कायमचा बसवल. गुणवानाला दुर्जनाचं भय. गुणे खलु भयम काय कृतात्तात भयम. शरीराला यमराजाचं भय आहे. पुन्हा एकदा आढावा घेऊ आपण. शरीराला यमराजाचं भय आहे, गुणवानाला दुर्जनाचं भय आहे, शास्त्राला वादाचं भय आहे, मानवानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे, बलवानाला वैर्याचं भय आहे, रूपवानाला म्हातारपणाचं भय आहे, भोग्याला रोग्याचं भय आहे, कुलवानाला अधपतनाचं भय आहे, तर संपत्तीवानाला राजाचं भय आहे. महाराज म्हणतात या सर्वांना भय आहे, पण छातीला हात लावून सांगतात आम्हा हरीचा दासा काहे, आम्हा हरीचा दासा काहे. सर्वांना भय आहे, पण छातीला हात लावून तो कोबारा म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. त्रैलोक्यातही भय नाही. भयाची काही कारण आहे. सो भिन्न, सो बलवान, सो विरोधी. तो आपल्याहून भिन्न पाहिजे, आपल्यापेक्षा बलवान पाहिजे. नुसतं बलवान चालत नाही, आपला वैरी पाहिजे तर भय वाटतं. बलवान आहे आपल्यापेक्षा पण जीवलग मित्र आहे, त्याची भीती नाही वाटत, उलट हिम्मत वाटते. जास्त कमी केलं ना दादाला सांगेल, दादाला. बलवान आहे पण याचा दादा आहे, मित्र आहे, त्याचंही भय नाही. बरं, आपला शत्रू आहे पण टीबीचं पेशंट आहे, त्याचंही भय नाही. म्हणून सो भिन्न, सो बलवान, सो विरोधी तर भय. आता येथोणी तिथवरी आता अवघी आपुलीच सत्ता, सो भिन्नही नाही. त्याच्यामुळे भयाचं कारण नाही. त्रैलोक्यात नाही. आम्हा हरिचा असा काही भय नाही त्रैलोकी. आता प्रत्येकाला भय जर कोणतं असेल तर मरणाचं. किती असू द्या तिथे घाबरतच, किती असू द्या. आता हे कौतुक चालतं, वाढदिवस, अभिष्टचिंतन माझेही करतात लोक, पण एकाच बाजूनं आम्ही विचार करून खुश होतो. उमर बढ़ रही है, इसका जवाब मौत नजदीक आ रही है. इकडे पाहना, वय वाढत चाललं, वय वाढत चाललं. वय मोठं कौतुक सांगतले का, पण
मरण जवळ येत चाललं ना. हं? जर जालन्याहून जायचं असेल औरंगाबादला तर दगडावर लिहिलेलं असते, किलोमीटरचे आकडे असतात. औरंगाबाद 60 किलोमीटर. तो जिस पत्थर पर लिखा है 60, वो क्या औरंगाबाद सिटी है? नहीं, मतलब है आपको 60 किलोमीटर आगे जाने का. आगे लिखा रहेगा 50 किलोमीटर, वहाँ भी नहीं. और आगे जाओ, लिखा रहेगा 40 किलोमीटर. और आगे जाओ, लिखा रहेगा 20 किलोमीटर, वहाँ भी नहीं. और आगे जाने का लिखा रहेगा 10 किलोमीटर. और आगे जाओ, लिखा रहेगा 5 किलोमीटर. और आगे जाने का जिस पत्थर पर लिखा रहेगा 0 किलोमीटर, समझ लेना आप औरंगाबाद आया. तसं आपलं जर 60 वर्षाचं आयुष्य असेल आणि 55 चालू असेल तर 5 वर औरंगाबाद आहे, एवढं लक्षात ठेवा. जसं आलाच म्हणजे उमर बढ़ रही, मौत नजदीक आ रही. प्रत्येकाला आहे मरण, आणि त्यासारखं भय नाही. कारण 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे. 4 दुःख आहे. त्याला बसता येत नसेल तर मागं जाऊ द्या. 4 अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. ही 4ही दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात. पहिलं अनुतापाचं असतं, खाली टाकावं लागतं. वर उकडतंय म्हणून नाही, टाकावं लागतं. आणि खाली टाकल्याबरोबर त्याला संपूर्ण जीवनाचा चित्रपट डोळ्यापुढे दिसतो. देवा 85 वर्षे जगलो, पंढरपूर पाहिलं नाही. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी. प्रमाण सगळे पाठ आहे, तुम्हाला याच्यात कीर्तन होतील. हे अनुतापाचं आहे. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. हे अनुतापाचं. लगेच दुःख सुरू होते, मोहजन्य. मी मरणार आहे, माझ्या बायको मुलाचं परिवाराचं कसं होईल, हे मोहजन्य दुःख आहे. मग ताटातुटीचं सुरू होते. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर त्याला धरू धरू ठेवतं. याला विश्लेषणजन्य दुःख म्हणतात. कारण याच्यासारखी मैत्री जगात कोणाची नाही. जीव आणि शरीर, जीव शरीराची प्रीत, दोघे एकरूपे वर्तत. घरीदारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. एवढे दोघाचे सख्यत्व चालत असता, प्रेम प्रीत काळ येऊनी अकस्मात जीवाशी पाश घातला. त्यावेळेला पहा, हे सोडून नाही, बाकी सगळ्या परिवार तुम्हाला सोडेल. आता तुम्ही कीर्तनाला आला, पण 2 जण आला, तुमचा जीव न तुमचा देह. किती घाई न या, तरी असं कोणी म्हणत नाही चुकून जीव घरी राहिला आणि मग बॉडी घेऊन आलो. नाही नाही, दोघही सोबत. फासावर जायचं असलं तरी सोबत. बाकी तुमचा परिवार बाजूला राहील, मित्रमंडळी बाजूला राहील. ते पैसे आहे तोपर्यंत मित्र जवळ असतात. पराये भी अपने हो जाते और अपने भी पराये हो जाते. अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. बोलवावं लागत नाही. याकूब मेमनला फाशी नागपूरला झाली, त्याचा परिवार मुंबईला होता, पण फासावर 2 जण गेले. त्याचा देह, त्याचा जीव एका वेळी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला सोडत नाही. आणि मग जेव्हा जीव जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला शरीर धरू धरू ठेवतं. आपण म्हणतो ना जीव जात नाही, जीव जात नाही. त्याचं कारण आहे, तो आपल्याला ऐकायला येत नाही. संवाद शरीराचा आणि जीवाचा असतो. जाऊ नको, जाऊ नको जीवा, जीवा जाऊ नको, जीवा जाऊ नको. मोबाईल बंद कर रे जीवा, कर बंद. एक तर खाली मान घालून बसतो आणि पुढं बसतो पुन्हा. असे 10-5 पाहिजे, किती चांगला बुवा ना. मला काही यायचं नाही भाऊ, पण मी कडक सांगतो ते. रममाण श्रोते पाहिजे, मग समुद्रात पोहल्यासारखा आनंद होतो. डोक्याला हात लावून काय रे, दाराला बसणं वेगळे, इथं बसणं वेगळं. विठ्ठल 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 भगवान की जय, महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जाऊ नको जीवा, जाऊ नको. का? अरे ज्या बंगल्यात 70 वर्षे राहिलो, तू गेल्याबरोबर माझा परिवार 7 तास नाही ठेवायचा. माझं खोटं असेल तर मरून पहा तुम्ही. जेवढे टोळके बाहेर बसतात ना, त्यांची चर्चा. का हो, कशा करता उशीर, हे असं असं वाकडा हात कशा करता.
मुलगी यायची म्हणतात बो, ते वैतागूनच बोलतं. मुलगी कुठून यायची आहे? दिल्लीहून. पागल झाला का म्हणा, दिल्लीहून 3 दिवस लागतात, डेड बॉडीचं काय होईल? आता कोणाची वाट बघू नका म्हणा. काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार, काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार, काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार, काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार. सारे करीचे विचार, काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार. सजनो सुगंध सारे करीचे या स्वजन स्वगोत्र सारे करीती विचार, काढा काढा म्हणती असे झाला भूमिभार. तेव्हाची जी वडाताण हे विश्लेषणजन्य दुःख आहे. आणि शेवटी आगामी, आगामीचा अर्थ आहे पुढे होणारे कार्यक्रम. ते 1.5-2 मिनिटाचा साथीदार असतो तेव्हाची अवस्था. ही शेवटचा टप्पा आहे. तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो ते पहा. पाय थंडगार पडलेले असतात, फक्त 1.5 मिनिट लागतो मरायला. आता कमरेपासून खाली शरीर थंड पडलेलं, छातीत फक्त उष्णता, कंठात प्राण, याला कंठगत प्राण म्हणतात. वाचा गेलेली, पापण्या हलायच्या थांबतात, खालच्या बाजूनी वलसर जागा झालेली असते. का? ते रडतंय. पापणी हालत नाही, वर पाहतंय. हे आगामी, कारण त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, मृदंग वाजवणाऱ्याला आणि कीर्तनकाराला. एवढे बाकी गावातल्या कुत्र्यांना, नाही तर ज्याच्या करता आले त्याला. कुत्र धर्मराजासोबत गेलं, स्वर्गारोहण प्रसंग वाचा. पण यमपुरीपासून पुण्य संपल्यानं कुत्र वापस आलं, पण यमदूत कसे असतात हे बघून आलं. म्हणून ज्या दिवशी यमदूत गावात येतात त्या दिवशी कुत्रे भुंकत नाही. अशोकराव, लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत सगळे ओ करतात. याचं कारण आहे, त्यांना ते यमदूत दिसतात, ती दृष्टी त्यांना आहे, पण भुंकण्याचा प्रयत्न करून भुंकता येत नाही. एखादा भित्रा माणूस संडासमध्ये गेला आणि झुरळ जर दिसलं, झुरळ नाही म्हणते, झुझुझुझू करताना दरवाजा तोडून बाहेर येतं. तसं कुत्र्याचं होत असते. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत अख्ख्या गावातले कुत्रे तोंड वर करून ओ, त्याला विव्हळणे म्हणतो आपण. विव्हळणे का? बोबडी वळते त्यांची. विव्हायचं कारण काय आहे? बोबडी वळते त्याच्यामुळे भुंकता येत नाही. ओ, हे विव्हळणे आहे त्याच्या मागचं, कारण त्यांना यमदूत दिसतात. भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण बोबडी वळल्यामुळे भुंकता येत नाही. माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐका. एक 90चं म्हातारं काठी टेकत 85च्या म्हाताऱ्याजवळ जातं. आबा, कारण नाना, कुत्री रडायला लागली गावातली. हो ना. जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून यमदूत आले. कुत्र्यांना दिसतात आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. ते सारखं वर पाहतं. अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दयनिष्ठ निगरगट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गे काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंशती सर्प विंचू कोटे ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्त्र पशु लचके तोडते क्रूर गिधाड भोचुनी खाती रक्तबंबा ऐशा रीती दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडला येम दुता हाती असाय आणि एकटा. ते सारखं तिकडे पाहतं. असे 4 अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. सर्वात मोठं दुःख मरणाचं आहे. नाम काळाचं आहे, लक्षात घ्या, यमराजाचं आहे. पण त्याचंही भय संताला नाही. याचं कारण आहे, एक वारकरी खांद्यावर भगवा झेंडा, जर्मनचं ताट, प्लास्टिकचा तांब्या, ज्ञानबा तुकाराम चालला. पाटलाच्या वाड्या पडून चालला होता तर पाटलाचं कमरे एवढं कुत्र धावलं, वारकऱ्याच्या गळ्यात टाकले पाय. घाबरून गेला वारकरी, लटलट कापू लागला.
खाली वाकला दगड घ्यायला तर लोकांनी सलाह दिली, वारकरी दादा दगड हाणला का नरड फोडलंच कुत्र्या. अरे मग आता काय करू भाऊ, ज्याचा आहे त्याला हाक मारा. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचा आहे. पाटील आहे का घरी? बाकीचा नका उद्योग करू, फक्त हाक मारा. कृष्णा पाटील, हे तुमचं कुत्र बघा गरीबाचं नरड फोडल. पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात, पण कानी आवाज गेला, म्हणले कोणावर तरी धावलं कुत्र. पाटलानं तिथूनच आवाज दिला, मोत्या मोत्या येऊ. बस मालकाचा एवढा आवाज कुत्र्यानं ऐकला, कुत्र्यानं वारकरी सोडला. तुका म्हणे जाणे ऐसे चौजविले त्यांचे नि उगले कैसे नोय. शेपूट हालवतच कुत्र गेलं वाड्यात. 5 मिनिटात पाटील आले बाहेर. पाहत वारकरी पायावर डोकं ठेवलं. वारकरी दादा तुमच्यावर झालं होतं कुत्र? होणा पाटील, बरं झालं तुम्ही आवाज दिला तर नरड फोडलं असतं. या पाटील आत या, पाटील या आत या. पाटील वारकरी त्यांचे वारकऱ्याचे चाहते होते ते पाटील घरानं. कुत्र अंगणात बसलं. वारकऱ्याला वरच्या छपरात घोंगडं टाकलं पाटलानं आणि वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवून पाटलानं दर्शन घेतल्याबरोबर कुत्र हादरलं. म्हणले बाप रे, झेंड्यावालं हे तर आमच्या मालकापेक्षा मोठं अधिकारी दिसतं. माझा मालक याच्या पाया पडतो, हे चावण्याच्या लायकीचं नव्हतं. कुत्र्याचा अभ्यास सुरू झाला बरं. ग्लासभर दूध आणलं पाटलानं. आता वारकरी काय फुंकर घालून घेतो का दूध? 3 घोटात ग्लास. कुत्र बघत होतं खालून. 3च घोटात ग्लास संपला, ठेवला. आता येताना जाताना वाड्यात येत जा. येत जाईल पाटील. आता चुकत जाऊ नका. हो येत जाईल पाटील. वाडा तुमचा समजा वारकरी दादा. येत जाईल पाटील. तुमचाच वाडा समजा. येत जाईल. असं करता करता वारकऱ्यानं आपला जोडाही घातला पायात. येतो पाटील. येत जा बरं का वारकरी दादा. येत जा. येतो पाटील. येत जा बरं का. येतो पाटील. सरता सरता जोड्यासह पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र शेपूट हलवतं. कोणतं? जे नरड फोडायला धावलं होतं. का? कुत्र्यानं अभ्यास केला, याच्या पायावर तर मालकानं डोकं टेकवलं. हे चालण्याच्या चावण्याच्या लायकीचं नाही. आणि आता पाय कुत्र्यावर पडला तरी वारकरी घाबरत नाही. का? वारकऱ्यानं विचार केला, अरे या कुत्र्याचा मालक उभा आहे, आता या कुत्र्याला घाबरायचं काय कारण आहे? तसा काळाचा मालक देव माग पुढे आहे, मग घाबरायचं काय? देव उभा मागे पुढे.
मी आधीच सांगितलं बाबा, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं, असं ऐश्वर्य संपन्न सप्ताह भागवा भागवी नाही, नाही तर बोर्ड लागलेला असतो वर्षे 75वे आणि शाही गेलेला पखवाद, 2 टाळकरी म्हातारे, त्याच्यातून एक मधूनच लग्वीला जात. अमृत महोत्सव पुन्हा त्याचं नाव. अरे काय लगा बस, मी फाजील स्तुती नाही, पण ऐश्वर्यात सप्ताह कसा करावा हे दळे गव्हाणपासून शिका. काटकसर नाही तुम्ही. ही सगळी जी गुणीजन मंडळी आहे हे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. म्हणून खेळी मेळी गदारोळी आनंद आहे. पण घड्याळ मोठ्या झपाट्यानं पुढं चाललो अशोकराव. फक्त 2-3 कार्यक्रम करतो मी दिवसाला, जास्त नाही. रामकथा चालू, सकाळचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन, 2-3 तास झोपायचं. आता 70 चालू आहे. 2 ऑपरेशन होऊन गेली मणक्याची. काही म्हणतील का बसला बाबा. 2 वेळा झालं भाऊ. फक्त इथून एवढं चांगलं असल्यामुळे लोक मानतात. एवढं गेलं का चहा सुद्धा देणार नाही कोणी आपल्याला. आता इथून खालचं कमरीपासून जाऊ द्या तरी उचलून ठेवतील मला. का करा बाबा. मी सांगत असतो अरे बाबा उभं नाही जमत, बसून कीर्तन करावं लागतं, झोपून करा बाबा. पण चालू आहे, आनंद आहे. अशोकराव तर दिवसभर माझ्यासोबत आहेस. रामकथा झाली की लगेच इथं आल्यावर ते पंडित दादांनी ताटं वाढूनच ठेवले होते. आमचा माऊली कापशेत स्वागताला हजर, सगळी तरुण पोरं. खूप आनंद वाटला. जरी आनंद वाटला तरी 10:30ला तुम्हाला मोकळे करतो. आनंद किती वाटू द्या. देव उभा मागे. हे पहा, माणसं मरतात ना, हे नवल नाही. मरणाची साधनं उपलब्ध असताना सुद्धा जगतात, हे नवल आहे. मरायला काय लागतं. प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे की नाही. नवद्वारे पुरे देही कानोबा तुझी गोंगडी चांगली, आमासी का दिली वांगली रे. 9 ठाया फाटून गेली तिथं आमासी दिधली रे. मग कोण्या तरी ते पोरीला मागच घे बॉक्स पासून, ते खेळणं चाललं तिथे. होय मागच असं. हा कोण्या तरी एका छिद्रातून प्राणवायू जातो, हे नवल नाही. एकानं घर बांधलं, त्याला 9 खिडक्या ठेवल्या, खिडक्याला दारं बसवली नाही. पत्रकाराकडे आला, आश्चर्यकारक बातमी द्यायची. साहेब बैस ना, चहा दिला. बोल काय. मी गेल्या वर्षी बंगला बांधला. अरे नाव सांग ना. रामाजी गोमाजी कापसे. लिहिलं. व्यवसाय शेतीचा. किती बांधला. 6000 स्क्वेअर फूट. बरं ठीक आहे, लिहिलं. पुढचं सांग. बंगल्याला 9 खिडक्या आहे. बंगल्याला 9 खिडक्या. बोल पुढे. खिडक्याला दारं बसवली ना साहेब. तू काय शनी शिंगणापूरचा आहे रे. नाही दारं का नाही, मुद्दाम नाही बसवली. बरं सांग नवल काय घडलं. नवल, काल वारा आला आणि खिडक्यातनं बाहेर गेला. मूर्खा, फुकट चहा प्याला. अरे खिडक्याला दारं नसल्यावर वारा जाणारच आहे. तसं देहाला 9 छिद्र असल्यावर एका छिद्रातून प्राणवायू जातो, हे नवल नाही. 9 छिद्र असून 90 वर्षे प्राणवायू टिकतो, हे नवल आहे. लक्षात घ्या. क्या म्या हाल विल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता मियाची नेमिला साता काळू ग्रासित असे भूता, ये मणियागते पंडसुता सकळ जयाची. ज्या काळाचं भय सर्वांना आहे त्या काळाचा मालक देव आहे. जसं कुत्र्याचा मालक पाटील उभा तर वारकरी कुत्र्याला घाबरत नाही, तसा काळाचा मालक माग पुढे उभा. म्हणून आमाहरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकिका. त्या काळाचा मालक उभा आहे, देव उभा मागे पुढे. इथपर्यंत आलो आपण. काळजी करून बरोबर करू सगळं. देव पहिला शब्द देव आहे. देव शब्दामध्ये दिव धातू. दिव दिवेती नाम प्रकाशने, त्याला देव म्हणतात. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं त्याचं नाव देव. बरं का, निळोबर आहे. मग प्रकाश, तर मग लाईटला देव म्हणा. अरे ते बटनवर आधारित आहे भाऊ. चंद्राला म्हणा देव, तो परप्रकाशित आहे, सूर्यामुळे प्रकाशतो. सूर्याला म्हणा देव, सूर्यालाही प्रकाश पुरवणारी एक शक्ती आहे. यद्भयात वाती वातोयम सूर्यस्तपती यद्भयात. म्हणून शक्तीला इंग्रजीत पॉवर म्हणतात. पॉवर. आणि पॉवर म्हणजे देव. हे स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकात आहे.
त्यांना परदेशात गेल्यावर त्या लोकांनी प्रश्न विचारले, बहुत से देव देवता आपके हिंदुस्तान में मानने वाले लोग रहते तो लोग इतने देव देवता मानते, देव है कितनी देवता है, हाउ मेनी गॉड्स. त्यांना मला काही येत नाही भाऊ, पाठ करू करू सांगतो, काही चुकतही असेल तर क्षमा मागतो. काय आपल्या खरं सांगितलेलं बरं. हाऊ मेनी गॉड्स. उत्तर दिलं गॉड इज वन. मग दुसरा प्रश्न विचारला, राहतो कुठे, व्हेअर इज गॉड. उत्तर दिलं मॅन बॉडी इज द गॉड टेम्पल. माणसाचं शरीर आहे ना तेच त्याचं राहण्याचं मंदिर आहे. माऊली लिहितात तैसा हृदयामध्ये मी. बस झालं आलं थोडं. मग तिसरा प्रश्न विचारला, हू इज गॉड. मग उत्तर दिलं गॉड इज पॉवर. पॉवर. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. कोण. एक म्हणला चाले हे शरीर पायाची या सत्ते. अल्ले का पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात तर एखाद्या प्रेतानं म्हटलं असतं, पोरं हो तुम्ही चौघं नाही उचलू शकत मला. मग काय करावं बाबा, तुम्ही असे डांबरी रोडनं या, मी येड्या बाभळीतून चालत येतो पत्र्याच्या शेडमध्ये, तिथं पेटवा. जातं का चालत. अरे सगळे इंद्रिय आहे. प्रेताला डोळे आहे, कान आहे, तोंड आहे, नाक आहे, सगळे इंद्रिय आहे. निरोबार आहे. भोवताल नात्या गोत्याची माणसं बसलेली आहे. काय प्रेम उचंबळून चालतं बापरे. तुम्हाला समाजाचं जर खरं प्रेम पाहायचं असेल, मरून पाहावं. जन्मात जे तुम्हाला चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी प्रेत यात्रेत माणूस होता काय हिरा होता. आता झालं गावचा सूर्यास्त गेला, काही मजा राहिली नाही गावात. त्याचं आपलं जमलं नाही. त्याला खरं खोटं अजिबात चालत नव्हतं. लेका तुला खरं जमत नव्हतं म्हणून त्याचं तुझं. त्या भोवताल बसतात मुलगी, सून, मुलगा, म्हातारी. प्रेताला कवटाळू. मुलगी म्हणते बाबा कळल्या आली. चमचाभर तरी दूध घ्या ना. लिटरच्या लिटर पीत होतं, त्यात नव्हतं कोणी. असंच आहे. आजारी पडलं हे कळू द्या, जालन्याच्या दवाखान्यात आहे. तर देळेगावांचे मित्र द्राक्षी, सफरचंद, चुरमुऱ्याचे लाडू, ज्यूसची बाटली. ज्यांना माहिती आहे ते काहीच खात नाही. त्याला दाखवायचं ना आपण दाबायचं. हे कीर्तन चांगलं पाठ आहे. चमचाभर तरी दूध घ्या ना. सून म्हणती एक शब्द तरी ऐका ना. मुलगा म्हणतो एकदा तरी बोला ना. निरोबर आहे. म्हातारी तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतात काय नाटक लावला म्हातारे, जर्शीच्या गोठ्यात 6 महिन्यापासून तूच बघत नव्हती. मी म्हणतो डेड बॉडीला डोळे आहे, कान आहे, तोंड आहे, सर्व इंद्रिय आहे आणि आग्रह नातलगाचा आहे. एकदा बोला, एकदा पहा. अरे का तोंड असून बोलत नाही, का डोळे असून पाहत नाही, का कान असून ऐकत नाही. ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवे ऐकवे नारायण, देखवे ऐकवे एक नारायण. तयाचे भजन चुकून तयाचे भजन चुकून हरी. कभी ऐकवी एक नारायण, कभी ऐकवी एक एक नारायण. बस ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. म्हणून चाले हे शरीर कोणाची या सत्ते. त्याचं नाव पॉवर, शक्ती. ज्याची तोच नव्हे. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. आणि तो उभा आहे. उभा म्हणजे तुम्ही समजता ते भानगड नाही. काय सांगता येत. उभाचा अर्थ होतो कार्य तत्पर. ही मराठी आहे. उभा म्हणजे बसल्याच्या विरुद्ध उभा असा एवढा संकोचित अर्थ नाही. नाहीतर निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार उभा असतो मग बसत नसतो का.
बसला तरी लोक म्हणत नाही का हेच उभा आहे. अरे खासदारकीची निवडणूक त्यांच्यासोबत 10-20 येतात, गावातले 10-20 पुढारी 50 बसतात, स्टेजच मोडायचा राहतो. मग अशिक्षित लोक सुशिक्षितांना हळूच दबक्या आवाजात विचारतात, का रे पोरो 50 बसले, हो याच्यातलं उभं कोण? तर हे मराठी कुठं चालली तुम्हीच पहा. बरं चुकीचा आहे का प्रश्न? काय म्हणता आजोबा? अरे 50 बसले आहे रे, याच्यातलं उभं कोण आहे? ते पांढऱ्या दाढीचं, शेजारचं बिना दाढीचं, शेजारचं कडक टोपीवालं, शेजारचं पटक्यावालं, त्याच्या शेजारचं चष्म्यावालं, त्याच्या शेजारचं बिना चष्म्याचं, बिना टोपीचं, बिना दाढीचं, लोडाला टेकून बसलं, ते उभा आहे. याचा अर्थ आहे उभा म्हणजे कार्यतत्पर. निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा म्हणजे तो सांगतो तुमचं अनमोल मत देऊन मला तुमचं कार्य करण्याची संधी द्या, मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, म्हणजे उभा आहे. उभा म्हणजे कार्यतत्पर. तसं देव उभा भक्ताचं कार्य करण्यासाठी तत्पर. कितपर्यंत आलो आपण? आम्हा हरिच्याचा असा काही भय नाही तरी लोके जमता येतात. देव उभा पण मागे पुढे, उभा आहे पण मागे आणि पुढे. आता हे सगळे डोळापुढे चित्र आणा. द्रौपदीच्या मागे, अर्जुनाच्या पुढे पुढे. माग उभं राहून द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं आणि पुढं राहून 18 दिवस अर्जुन सांभाळला. महाभारत युद्ध 18 दिवसाचं. रोजचा नियम होता, देव खाली उतरायचे, अर्जुन बाबाला हात द्यायचे, सायंकाळी युद्ध संपल्यावर उतरा साहेब. 17 दिवस उतरा साहेब, 17 दिवस उतरा साहेब, 17 दिवस झाले. 18वा युद्ध संपलं, देव म्हणले उतर. आता उतरा बितर नाही, आज तुम्ही उतरा, मी गाडी मालक आहे, तुम्ही ड्रायव्हर, मी जास्त संपली उतर. अहो तुम्ही उतरा, सांगतो तुला उतर म्हणतो तर उतरे ना. ढकलून दिला अर्जुन, टाकली उडी देवानं, अख्खा रथ पेटला. देवानं उडी टाकल्यावर रथ पेटत असतो. आपण नाही पेटवायचा, घरचे पेटवतात. का देवानं उडी टाकली? आत्मारम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू. शरीर हा रथ आहे, इंद्रिय घोडे आहे, आत्मा रथी आहे. एकदा त्यानं उडी टाकली का रथ पेटलाच समजा. देवा आज जर तुमच्यानंतर उतरलो असतो तर येड्या बाबूचं सरपण वापरायची गरज नव्हती, यातच भागलं असतं. म्हणून तुला म्हटलं होतं आज उतर. हो पण रोज तुम्ही उतरायचे तरी रथ पेटला नाही. आणि आज तुला काय वाटतं अर्जुना? पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते का रे? एक एकाचेनी मनोव्यापारे विश्वची होय संवारे, एक लान पुरे कृपाचार्य. अरे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, विकर्ण, दुःशासन, दुर्योधन असे मोठमोठे महारथी योद्धे. ते युद्धरूपी नदीचं वर्णन आहे. भीष्म द्रोण तटा, जयद्रथ जला, गांधार नीलोत्पला, शल्य ग्रहावती, कृपेन होणी, कर्णन वेलाकुला, अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, दुर्योधनावर्तनी सोत्तीर्णा. पुढे अच्छा आत्ता जमलं. रण नदी, आपल्याला हा शब्द पाहिजे होता. शाबास, 1 नंबर. 100 पैकी 250 तुम्हाला. भीष्म द्रोण तटा म्हणजे भीष्म आणि द्रोण त्या नदीचे 2 काठ. कोणती नदी? युद्धरूपी नदी. जयद्रथ जला, जयद्रथ हे पाणी आहे. गांधार नीलोत्पला, गांधारीचे 100 हे त्याच्यातले कमळ आहे. शल्य ग्रहावती, कृपेन वहोणी, कर्णन वेलाकुला हे भोवरे आहे. अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा ह्या मोठमोठ्या मगरी आहे. मग सोत्तीर्णा खलू पांडवैर नदी. एवढी मोठी युद्धरूपी नदी 5 भाऊ कसे तरले? कैवर्तक केशवा, त्यांचा कैवारी नारायण आहे. एवढं लक्षात घ्या. अरे तुझी होळी पहिल्या दिवशीच पेटली असती अर्जुना, पण तू 18 दिवस सुरक्षित राहिला, कारण मी पुढं होतो. बायको पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. म्हणजे द्रौपदीच्या मागे, अर्जुनाच्या देव उभा. आता पुढे काय? पुढे 10 वाजले. पुढे पुन्हा पाहू. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ
पुन्हा पाहू, पुन्हा आपलंच राज्य आहे अजून अर्धा तास. एकदा सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले आमचा नाद करू नका आता, एवढे हात घ्या. आई बहिणी काही लाजायचं नाही, तुम्ही सगळ्या जना हरीचा दाता काही हरीचा दाता भय नाही भय नाही देव भागे थोडे देव भागे थोडे भय नाही भय नाही त्रयलोकी देव भागे थोडे देव भागे थोडे आम्हा हरीचा दासा काही आम्हा हरीचा दासा काही आम्हा हरीचा दासा काही आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव भामागे पुढे देव भामागे पुढे भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव भामागे पुढे देव भामागे पुढे गवी कोणे संकट भोगवी कोडे संकट भोगवी कोडे संकट भोगवी कोडे संकट भोगवी कोडे भोगवी उगवी कोडे संका उगवी कोडे संका देव भागे देव भागे विठ्ठल 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 हरि विठ्ठल भगवान की है महाराज की है महाराज की है मंगलमूर्ति मोरया विठ्ठल 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 वय झालं पण वाजवणं 22च आहे आपलं. राहू द्या बाबा, आम्हाला हाय मुलगा चांगला आहे. अनुकूल 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 कीर्तनाला अनुकूल वाजवतात. आम्हाला खूप दिवस तुमची आवश्यकता आहे. आता आमच्या लागल्या गाड्या उताराला, फक्त ब्रेकमुळे थांबली आहे. ब्रेक काढला की गेलीच. पंढरीला होता तो. हो ठोंबरे ठोंबरे बरोबर आहे. बाजारराव पाटील पाहुणे जाय वाटते तुमचे. तुमचे प्रत्येक गावात पाहुणेच निघते काय हो ना. ते तुम्ही कसं काय खोदून काढता कोणाच नाही. ते असं म्हणतात कुंद्याचं आणि कुंब्याचं. कुंदा माहीत आहे ते कुंदा नावाचं गवत. त्याचे डुफं वर असतात वेगवेगळे, खोदल्यावर मुळ्यात मुळ्या. तसं हे बरोबर शोधता येते. आमच्या मुलीचे अमकेन ते मेवण्याचे तमकेन ते बरोबर. ठीक आहे ठीक आहे.
ठीक आहे, आनंद आहे. विठ्ठल 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 आम्हा हरीच्या दासा काही बरं का निळोबा, भय भय नाही त्रैलोकी. का ज्या काळाचं भय आहे त्या काळाचा मालक आमच्या माग पुढे उभा आहे. देव उभा मागे पुढे. अरे मागे पुढे उभा राहून तो करतो काय? उगवे कोडे. मी शब्द चालू आहे आपला बरं का, आपलं गणितासारखं चालू आहे. आता पुढे गुरुजी बसलेले आहे. मला रणन देऊन लक्षात आला, आनंद वाटला, मला आनंद वाटला, बस समाधान वाटलं. उगवी कोडे. कोडं म्हणजे ते पेपरला येतं ते नाही, तेही कोडच आहे म्हणा. चालवा डोकं, सोडवा कोड, मजेदार असते ते, तेही कोड. पण निळोबा मी एक कोड सांगतो, सोडवतो का सांग. पर्वताग्रे रथो याती भूमौ तिष्ठती सारथी चलती वायू वेगेन पदम एकम न गच्छती. हे कोड सांगा. रथ पर्वतावर आहे, सारथी जमिनीवर आहे, वाऱ्याच्या वेगानं पळतंय पण पाऊलभर सरकत नाही. कोड. कुंभाराचं चाक, तुम्ही सांगणार नाही, मला चांगलं माहिती होतं. खिळ्यावर असतं ते. पर्वताग्रे रथो याती, चाक खिळ्यावर आहे वर, आणि ड्रायव्हर जमिनीवर मांडी घालून बसतो. भूमौ तिष्ठती सारथी. वाऱ्याच्या वेगानं चाक पळतं ते गाडगं घडवण्यासाठी. चलती वायू वेगेन, पण घरातून बाहेर निघत नाही अजूनही. पदम एकम न गच्छती. हे कोड म्हणजे कुंभार बाबाचं चाक. अजून सांगतो अर्धा मिनिट. नाही तर उगवी कोडे लिहिले ना, तो विषय इथला नाही आहे, पण उगच वेल्डिंग करतो मी. उगवी कोडे. अपादव दूरगामीच साक्षरो नच पंडिता अमुखो स्फुटवक्ताच यौ जानाती सपंडिता. हे कोडच आहे. हे सगळे संस्कृत मधले कोडे आहे. अपादव दूरगामीच, पाय नाही पण दूर जात. पंडित नाही पण साक्षर आहे. तोंड नाही पण स्पष्ट बोलतं. हे जाणतो त्याला पंडित म्हणायचं. यो जानाती सपंडिता. तुम्ही सांगू शकत नाही, पण हे पत्र आहे. आता संपलं ते लाल पेटीत टाकायचं असते, ते त्याच्यावर लिहिलं की पेटीत टाका. पाय नाही पण दिल्लीला जातं. अपादव दूर, बिना पायाने गेलं ना दिल्लीला. साक्षरो नच पंडिता, म्हणजे पंडित नाही पण निरक्षर आहे का? साक्षर आहे. अमुखो स्फुटवक्ताच, तोंड नाही त्याला पण स्पष्ट बोलतं ना. कोणी मेलं तेही सांगतं, कोणी जन्माला आलं तेही सांगतं. बस हे कोड. तसं उगवी कोडे, त्यातलं हे कोड नाही. म्हणजे पहिल्या दिवशीच्या युद्धात अर्जुनाला पडलेलं कोड हे इथं घ्यायचं. आणि ते सगळे पाहिलं. तत्र पश्यसितान पार्थ पितृणत पिता महानाचार्यान मातुलान भातृन पुत्रान पौत्रान सखेस तथा ससुरान सुहृदचे हृदयचे शन एवढं भयोरपी. हे संजयचे उद्गार आहे. हे सगळे पाहू लागला. आणि मग अहो बत महत् आपम कर्तुम व्यवसिता वयम यद्राजे सुख लोभेन हदनुम सोचनम उद्देता वगैरे 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 मध्ये आलं सगळे. दुसऱ्या अध्यायात तर व्यावहारिक बोलणं केलं देवानं. कुतस्त्वा कश्मनम इदम विषमे समुपस्थितम अनारिजुष्टम स्वर्ग मकीर्ती कर्म क्लैबेन स्मागम पार्थ यतत्वयी न उपपद्यते हृदय शूद्रम हृदय दौर्बल्यम तेक्त्वा उत्तिष्ठ पर्यंत. सांडी हे मूर्खपण, उठी हे धनुष्यबाण वगैरे 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 पर्यंत आलो आपण. अर्जुन म्हणला देवा मी पार्थू द्रोणाचा केला. येणे धनुर्वेदू मदतीला जगात प्रसिद्धीला आलो. तो भीमाचा भाऊ, कुंतीचा मुलगा, पंडूचा पुत्र म्हणून नाही, द्रोणाचा शिष्य म्हणून. मग त्यांच्यापासून शिकलेल्या विद्येचा वापर त्यांच्या नरडीचा घोट घेण्याकरता करणे. तरी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. इथपर्यंत गेलं. तुम्हीच सांगता देवाच्या आधी गुरुचं पूजन करावं. गुरु थोर की देव थोर म्हणावा. आधी नमस्कार का म्हणा असे करावा. माझं वाटते सद्गुरु थोरा आहे.
तयाच्या प्रसादे रघुराज पाहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा. हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा. सुखाचा सागर, गुरु हा धैर्याचा डोंगर. गुरु हा धैर्याचा डोंगर, कथा काळी डळवळला. गुरु हा प्रेमाचा, गुरु हा प्रेमाचा, गुरु हा पांडुरंग. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही, त्रैलोकी गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, गुरु धैर्याचा डोंगर, कदा काय डळमणा. गुरु कामधेनू गाय भक्ता घरी दुबत असे. शांत हो, 10:15 वाजत आले. आता काय बडबड लावली? मला माहित नाही का रे तुझे गुरु आहे तू शिष्य आहे का? नवीन सांगतो का? पण माझा प्रश्न आहे, ते तुला शिकवायला आले, तास घ्यायला, का तू शिकायला आला इथं? अरे ते गुरु असले तरी कौरवाचे प्रतिनिधी आहे, शिष्य असला तरी तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात प्रतिस्पर्धी या नात्यानं गुरुवरही विजय मिळवणं हा तुझा क्षत्रिय धर्म आहे. याला म्हणतात उगवी कोडे. चाल सुरू कर युद्ध. उगवी कोडे. पहिल्या दिवशी जे कोडं पडलं होतं अर्जुनाला, गुरुला कसं मारावं बस सांगितलं देवाने. चाल सुरू कर. उगवी कोडे. पुढे संकट शब्द आहे बरं का. आता संकट आहे पण 10:15 झालं, हेही संकटच आहे. अर्जुनाची घोडी दुतली अनंते आणि संकटे बहुते निवारणी. ठीक आहे, संकट निवारण करतो, कोडं सोडवतो, मागे पुढे उभा राहतो, पण हे न पटण्यासारखं आहे. कारण साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. मी दुपारी सांगितलं समान सत्ता पाहिजे. एखाद्या माणसाला झोपेतनं जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय, मग ते तयारीनं झोपतं. बालेराव पाटील उशाकडे स्टूल, टूलवर तांब्या, तांब्यात पाणी, फुलपात्र, झोपलं, झोपेत पडलं स्वप्न, स्वप्नात लागली तहान, आणि जाफराबाद तालुका फिरतय. पाणी बाजा मरतो, पाणी बाजा मरतो, पाणी पाणी लांब आहे का रे? उशाकडे